आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधरच्या बद्दल आता गैरसमज पसरवण्यामध्ये आणि मुलांच्या मध्ये आणि युगंधर आनंदीमध्ये मात्र आता फूट पाडण्यामध्ये यशस्वी ठरत आहे, तो म्हणजे विद्याधर। पण त्याच वेळेला आनंदीने शपथ घेत मात्र आता मालक साहेब आणि त्यांची मुलं यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मी दुरावा येऊ देणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा मालक साहेब आणि त्यांची मुलं ही एकत्रच आली पाहिजेत, या गोष्टीसाठी ती आता जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये ती चिठ्ठी, जी चिठ्ठी आनंदीने लिहिलेली आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे विद्याधरने लिहिलेली चिठ्ठी, या दोन्ही चिठ्ठ्या घेऊन आनंदी मात्र आता अक्षरांनी पूर्णपणे हँडरायटिंग ओळखत या विद्याधरचा असा काही पर्दाफाश करते, ज्या वेळेला आनंदी घर सोडून निघालेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वीच्या हातामध्ये विद्याधरच्या हँडरायटिंग मधली ती चिठ्ठी आणि आरतीच्या हँडरायटिंग मधली आनंदीची चिठ्ठी, या दोन आल्यावरती एका झटक्यात आपल्यासोबत जो काही स्कॅम झालाय तो आता आनंदीने केलेला नाहीये। आनंदी आपल्याला सगळं खरं सांगायला निघाली होती, पण हे जे काही केलंय ते फक्त आणि फक्त विद्याधर काकांनी आणि आत्ता सुद्धा आपल्याला भडकवण्याचं काम सुद्धा त्यांनीच केलंय। हे सगळं लक्षात आल्यावरती एका झटक्यात समीकरण बदलत पृथ्वीने मात्र आता इकडे विद्याधरला चांगला जाब विचारलाय आणि आनंदीची माफी मागितली। काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तर पाहू। इकडे आता ज्या वेळेला शिल्पाला समजलेलं आहे की हा सगळा प्रकार इकडे विद्याधरने मुद्दाम केलाय आणि आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवून विद्याधरने हे केलंय, कारण आता विद्याधर सांगतोय, ताई म्हणजे आता तुला काय वाटतंय, हे सगळं मी माझ्यासाठी केलंय? अगं हे तुझ्यासाठी केलंय, त्यामुळे जर का आता जाऊन तू तिकडे सांगितलंस ना पोरांना किंवा आता युगंधरला की तू या सगळ्यामध्ये मी हे केलंय, तर आता जाऊन मी त्यांना सांगेन की तुला घराबाहेर काढण्यासाठी ज्या वेळेला मात्र आता दादा निघाला होता ना, म्हणून तू हे करायला सांगितलंस, त्यामुळे तू अडकशील। म्हणूनच मी तुला एकच गोष्ट सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामुळे मात्र आता तू मुळातच मात्र आता माझ्याबद्दल तोंड उघडलंस तर बघ। यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते शिल्पा, म्हणजे तू मला ब्लॅकमेल करणार का आता? म्हणजे या सगळ्यामध्ये तू माझा वापर करून घेतलास। मी मूर्ख होते जी तुझ्या बोलण्यामध्ये आले होते आणि मी मूर्ख होते जी आता या सगळ्यामध्ये तुला आता विश्वास ठेवून बसले। खरंच मला कळत नाहीये की एका सापावरती विश्वास ठेवून मी किती चूक केलेली आहे। पहिल्यांदा चूक केले, पण ही माझी शेवटची चूक असणार आहे। तुझ्यावरती कधी कधी मी विश्वास ठेवणार नाहीये। त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे धनश्री म्हणते, ताई अहो असं काय करताय, आपसात भांडून कसं होईल? तुम्ही दोघं जण जर का आता एकत्र राहिलात तर आणि तरच या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदी नावाच्या त्या बाईला तुम्ही आता घराबाहेर काढू शकता, कळतंय का तुम्हाला? आणि त्यावरती ती म्हणते, तू गप्प बस, मला खरं तर फक्त आनंदीला घराबाहेर काढायचं आहे, हे खरं असलं तरी हा मार्ग मी माझ्या आयुष्यात कधीच अवलंबला नसता। मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता आनंदी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा घराबाहेर गेलेली मला पाहिजे असली तरी युगंधरच्या बाबतीत आता मी कोणताही प्रकार घडवू देणार नव्हते। तुम्ही जे काही केलं ना त्यामध्ये मी सामील नाहीये। आणि त्यावरती मात्र आता तो म्हणतो, अगं तू सामील कशी नाहीयेस? आता इकडे जे काही झालंय त्यावरून मी आता सगळं समोर आणेन आणि तुलाच अडकवेन, तू विचार कर मग काय करायचं ते, असं म्हणत आता इकडे शिल्पाला तोंड बंद ठेवण्यासाठी धमकी दिले, ती म्हणजे विद्याधरने। आणि शिल्पा विचार करते, आता तोंड बंद ठेवण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नाहीये। आत्ता जर का मी विद्याधरला एक्सपोज करायला गेले तर तो उगाचच खोटा नाटा माझ्यावरती आरोप आणेल आणि शिल्पाचं तोंड आता बंद झालंय। आणि त्यानंतर विद्याधरला मात्र आता फावलंय, तो विचार करतोय ताईचं तोंड कायमचं बंद केलंय, पण या आनंदी नावाच्या व्याधीला आत्ताच्या आत्ता या घरातून जोपर्यंत मी काढून टाकत नाहीये आणि तोपर्यंत मात्र आता मी गप्प बसणार नाहीये, असा तो विचार करतोय। बरं हे सगळं चालू असताना मात्र आता लगेचच इकडे शिल्पा रागारागात बाहेर पडते आणि विद्याधर मात्र आता खुश झालाय। बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आता त्यानंतर मग विद्याधर इकडे पृथ्वीकडे आलाय। पृथ्वीला मात्र आता विद्याधरने मुद्दामच मात्र आता त्याचे कान भरलेत आणि कान भरत मात्र आता पृथ्वीला सांगितले, ठीक आहे ना, तू एक काम कर, या आनंदीला घराबाहेर काढायला सांग तुझ्या बापाला, बघ तुझा बाप आता तिला घराबाहेर काढतोय का? असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वीने वडिलांच्या समोर आता पर्याय ठेवलाय आणि त्यावरती मात्र आता तो सांगतोय, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता ह्या आनंदी किंवा मी, आमच्यामध्ये दोघांची चॉईस करा। त्याच वेळेला आनंदी तिकडे आलेली आहे आणि युगंधर कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदीला घराबाहेर काढायला तयार नाहीये। पण त्याच वेळेला पृथ्वी सांगतो, बघा
विचार करा आणि हे डिवोर्सचे पेपर साईन करा. आनंदी सांगते, मालक साहेब मी ह्या घरातून कायमची जायला निघून तयार आहे, पण तुम्ही मुलांच्या सोबत आता अजिबात नातं तोडू नका. असं म्हटल्यावर ती मात्र आता युगंधर सांगायला लागतो, आनंदी काय बोलालेस तू, मी आता तुझ्यासोबत लग्न केले असं तुला मी सोडू शकत नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता ते सांगायला लागतात की हे बघा, म्हणजे आता तुम्ही आमच्या आईसोबत धोका केल्यात ही गोष्ट तर आता मान्य करताय ना, काहीही झालं तरी तुम्ही आमच्या आईला धोका दिलायत. यावरती आनंदी म्हणते, मालक साहेब यांची गोष्ट मान्य करा, मी आत्ताच्या आत्ता या घरामधून निघून जात आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे आनंदी सांगायला लागते, मला फक्त 2 दिवसाची मुदत मिळेल का, म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये आता माझ्या घरी काय सांगायचं काय करायचं हे मी ठरवेन. यावरती पृथ्वी सांगायला लागतो, अगं इतके दिवस या घरामध्ये राहिलेस ना, अजून काय 2 दिवसाची अजून 3 दिवस राहा, पण 3 दिवसानंतर डिवोर्स पेपरवरती साईन कर आणि इथून निघून जा. आता आनंदीकडे वेळ आहे. आनंदी विचार करते, ते काही नाही आहे, मी हे घर सोडून तर जाईनच. घर सोडून गेल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य समोर आणल्याशिवाय, मालक साहेब आणि मुलांच्या मधला आता दुरावा दूर केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. आणि फायनली मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतो, हे बघ फक्त 3 दिवस मुदत आहे तुझ्याकडे, या 3 दिवसामध्ये जे काही आहे ते चंबू गबाळं उचलायचं आणि त्यानंतर मात्र आता इथून निघून जायचं. हां, पण या 3 दिवसामध्ये जर का आता आम्हाला कोणाला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केलास, आम्हाला जर का या सगळ्यामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र आम्हाला चालणार नाही आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वीने 3 दिवसाची मुदत दिले. 3 दिवसानंतर पेपरवरती दोघांनी पण साईन करायची असं ठरवलंय. पण त्या आता मात्र आनंदीने इकडे आता छायाताईंना बोलवलेलं आहे. छायाताईंना बोलवल्यावरती मात्र आता आनंदी सांगायला लागते, छायाताई तुम्ही एक काम करा, तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता ते लेटर शोधा. म्हणजे खरं सांगू का, हे सगळं काम घरातल्याच व्यक्तीने केलंय. म्हणजे आता एकंदरीत आपण ज्या वेळेला इकडे बोलत होतो त्यावेळेला शिल्पाताई ज्या पद्धतीने युगंधर सरांची मात्र आता बाजू घेत होत्या, त्यावरून मला एक गोष्ट कळते की हे सगळं शिल्पाताई 100% करू शकणार नाही आहेत. म्हणजे आता शिल्पाताईंना हे सगळं करायची गरज नाही आहे. राहिलं कोण, ते म्हणजे आता इकडे युगंधरच्या विरुद्ध पेटवणारे विद्याधर साहेबांचं आता मात्र खोली चेक कर आणि पृथ्वीची खोली चेक कर, त्यांच्या नक्कीच काहीतरी तुला आता सापडेल. असं म्हटल्यावरती छाया म्हणते, ताईसाहेब हा सगळा जर का तिढा दूर होणार असेल ना तर तुमच्यासाठी मी काहीही करायला सुद्धा तयार आहे. असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये तिने खूपच मोठा मदत करायची ठरवलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता ती इकडे मदत करायचं ठरवते आणि त्यावेळेला मात्र आता इकडे आनंदीला चिठ्ठी सापडलेली आहे. फायनली आनंदीला 2 चिठ्ठ्या सापडल्यात आणि त्यानंतर मात्र आता लगेचच आनंदीकडे सांगायला लागते की ह्या चिठ्ठ्या घेऊन आता ताबडतोब आपण इकडे दोघींनी जायचं आहे, ते म्हणजे आता मुलांच्याकडे. पण मी सध्या तरी मुलांच्याकडे येणार नाही, कारण त्यांनी मला सांगितलंय की आता हे सगळं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी किंवा एक्सप्लेनेशन देण्यासाठी आम्हाला तुझी गरज नाही आहे आणि म्हणून ह्या 2 चिठ्ठ्या नेऊन द्या आणि यातला अक्षर शहानिशा करण्यासाठी सांगा. असं म्हटल्यावर ती मातीकडे छाया 2 चिठ्ठ्या नेऊन आता देत आहे. ज्या वेळेला छाया 2 चिठ्ठ्या नेऊन देते, पृथ्वी चिडलाय, कुणी पाठवलं तुला, आनंदीने पाठवले का. एक गोष्ट लक्षात ठेव, मी आता आनंदीला ऑलरेडी सांगितलेलं होतं की मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. यावरती ती म्हणते, आनंदीबाई साहेबांशी बोलू नका, ह्या चिठ्ठ्या बघा, हे आरतीताईंचं अक्षर आहे आणि हे अक्षर कुणाचं आहे माहीत नाही, तुम्ही शहानिशा करू शकता की आनंदी मॅडमना दिसत नाहीये आणि त्यामुळे त्या लिहू शकत नाहीत, हे अक्षर विद्याधर साहेबांचं आहे, तुम्ही शहानिशा करा. झालं. पृथ्वीला मात्र आता खरी गोष्ट कळली आहे की आनंदीने आपल्याला सत्य सांगितलं आणि ही चिठ्ठी बदलणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो आता विद्याधर काका आहे. जोराजोरात ओरडत आता इकडे आलेला आहे तो म्हणजे पृथ्वी. काका बाहेर ये, काका बाहेर ये, तू हे सगळं केलंस ना, हे अक्षर तुझं आहे आणि या अक्षरामध्ये जे काही लिहिलंय ना ते आता तू लिहिलंयस आणि हे अक्षर आरतीचं आहे, कारण आत्ता मी आरतीसोबत ज्या वेळेला बाहेर गेलो होतो ना त्यावेळेला मी तिचं अक्षर आता निरखून पाहिलेलं आहे, त्यामुळे मला खात्री आहे की हे अक्षर आरतीचं आहे आणि तू या सगळ्यामध्ये आता इकडे आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतोयस. खबरदार यापुढे मात्र आता हे असे उद्योग केलेस तर आत्ता सुद्धा घरी आल्यावरती यांनीच आम्हाला तो व्हिडिओ दाखवून आता भडकवलंय. असं म्हणत एका झटक्यात पृथ्वीने मात्र आता इकडे असा पद्धतीने हे
केलंय की त्यानंतर मात्र इकडे पूर्णपणे अडकलेला आहे तो म्हणजे विद्याधर. आणि विद्याधर आता म्हणतोय, अरे मी जे काही बोलतोय ते खरं आहे ना, पण तुझी आता ह्या आनंदीने फसवणूक केली. त्यावरती तो म्हणतो, नाही आनंदीने नाही, तू फसवणूक केलीस. आनंदीने मात्र आता योग्य ती चिठ्ठी लिहिली होती, तुला काय गरज होती आता ती चिठ्ठी बदलायची, असं म्हणत त्यांनी आता चांगला धडाका लावलाय आणि आता इकडे थोबाड फोडलंय ते म्हणजे विद्याधरचं.